नमस्कार प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षको, आरोग्य संपदा या कार्यक्रमात नेहमीच आम्ही वेगवेगळे विषय घेऊन येत असतो आणि आज तसंच पावसाची चाहूल लागताच आम्हाला हा विषय घेणं गरजेचं वाटलं। म्हणूनच खास आपण आजचा विषय निवडला आहे की पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार आणि उपचार। प्रेक्षको, पावसाळा म्हटला की असं सगळं वातावरण खूप छान आल्हाददायक होतं, हिरवेगार होतं आणि यात सगळ्यात जास्त म्हणजे नवनिर्मितीची चाहूल देणारा हा ऋतू आहे। मग नवनिर्मितीची चाहूल अगदी ती झाड, पक्षी, मनामध्ये जरी चाहूल वाटली तरी अनेक असे व्हायरस, बॅक्टेरिया सुद्धा याच काळात जन्म घेत असतात। त्यामुळे होतं असं की उन्हाळ्यानंतर आलेला पावसाळा आणि त्यामध्ये झालेला बदल हा बऱ्याच वेळेला आपल्या शरीरावर तितका फारसा असा आल्हाददायक राहू शकत नाही। त्यामुळे बऱ्याच अगदी ट्रिप सुद्धा कॅन्सल होतात। मग अगदी लहानांपासून ज्येष्ठांना सर्दी, खोकला, ताप इतकंच नाही, मच्छरांमुळे, डासांमुळे होणारे आजार आहे, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया हे सगळे आजार सतावतात आणि त्यावेळेला वाटतं नको तो पावसाळा। मुळातच पावसाळा हा फार गरजेचा आहे, पण या पावसाळ्यात आपलं आरोग्य जपणं सुद्धा त्याहून अधिक गरजेचं आहे। ते आरोग्य कसं जपायचं यासाठीच खास आपण आजचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतील आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर मधुकर गायकवाड। नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये आपलं स्वागत आहे। डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर मधुकर गायकवाड हे सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे वैद्यकीय अधीक्षक आहेत। गेल्या 20 वर्षापासून डॉक्टर MD फिजिशियन म्हणून काम करत आहेत। 10 डॉक्टरांच्या नावावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत। इतकंच नाही तर राष्ट्रीय गौरव पुरस्कार हा वैद्यकीय क्षेत्रातील खास सामाजिक कार्यासाठी दिला जातो, तो सरांना खास केंद्र सरकारतर्फे देण्यात आला आहे। याशिवाय वैद्यकीय सेवा रत्न, स्वास्थ्य सेवा सम्राट, आयडियल हेल्थ केअर सिस्टीमसाठी सुद्धा, सर्व्हिससाठी सुद्धा डॉक्टरांना जे सेवा ते डॉक्टर पुरवतात त्यासाठी त्यांच्या नावावर अनेक जे पुरस्कार आहे ते गौरवण्यात आलेले आहेत। प्रेक्षको, डॉक्टरांची जी सेवा आहे ती अगदी ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत आहे। त्यामुळे पावसाळ्यात कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात हे सुद्धा आपल्याला डॉक्टर सांगणार आहेत। याशिवाय घरच्या घरी काय उपाययोजना कराव्यात यावरही आपण चर्चा करणार आहोत। नक्कीच तुमचे प्रश्न आम्हाला अपेक्षित आहे, त्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकतात। 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24908050, 24988050। कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हा, पण आपण जेव्हा फोन करतात त्यावेळेला कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येतो। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे स्वागत। डॉक्टर, आज जेव्हा आपण विषय खास निवडलेला आहे म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यातला सगळ्यात जास्त आजारची निर्मिती होते तो म्हणजे पावसाळा ऋतू। मग या ऋतूमध्येच एवढे आजार का निर्माण होतात? नक्कीच पावसाळ्यामध्ये शक्यता आजार जास्त होण्याची शक्यता असते, कारण का उन्हाळा हा आपला खूप टेम्परेचर असतं आणि त्याच्यानंतर एकदम कमी टेम्परेचर झालेलं असतं आणि हे टेम्परेचर आपली बॉडी ॲडजस्ट करताना आपल्या लहान बाळात किंवा मोठ्यामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये सुद्धा बॉडी ते ॲडजस्ट करायला थोडासा वेळ जातो आणि आपली प्रतिकारशक्तीसुद्धा महत्त्वाची असते आणि त्यामुळे ह्या पावसाळ्यामध्ये बरेच आजार हे पाण्याद्वारे आणि बरेच जे आहेत असोसिएट जसे काही प्रादुर्भाव जे होण्याची जी शक्यता जास्त असते, जसे की मलेरिया, डेंग्यू आहेत किंवा हे पाण्याद्वारे आजार प्राणी जे आहेत ह्याच्यामध्ये जास्त त्यांची उत्पत्ती होते आणि त्यामुळे असे आजार ह्या पावसाळ्यामध्ये जास्त आपल्यामध्ये होत असतात। नक्कीच डॉक्टर, हा पावसाळा इतका छान ऋतू आहे आणि ते त्याच वेळेला आपल्याला बाहेर छानपैकी फिरायला जावंसं वाटतं, मुलांना सुद्धा त्या पाण्यात खेळावंसं वाटतं। तुम्ही काही स्लाइड आणलेले आहेत, त्याद्वारे जरूर आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात। नक्कीच असे काही स्लाइड दाखवते। आपल्या पावसाळ्यामध्ये आला की सगळ्यात जास्त जर आनंद असतो तो लहान मुलांना होत असतो, जे असे लहान मुले आपल्या आईवडिलांचं न ऐकता ते पाण्यामध्ये बरेचसे हे खेळत असतात। तर नक्कीच या स्लाइड मधून आपण बघूया डॉक्टर पुढे। असे की पाण्याचे जे जमा झालेले असतात बऱ्याच ठिकाणी ह्या पाण्याद्वारे सुद्धा आता हे अगोदर लहान मुलं जे आहे ते बरेचसे पाण्यात खेळण्याची जास्त त्यांना ओढ असते, त्यामुळे लहान मुलांना सुद्धा जास्त आजार होण्याची शक्यता असते। आणि जसे की पाणी वगैरे जमाना झालेले असते असे जे पाण्याच्या ठिकाणी बरेच काही डासाची उत्पत्ती होते किंवा त्याच्या निर्मिती होऊन त्याच्यामुळे सुद्धा बरेच आजार अशा ठिकाणी होऊ शकतात। जसे की आता हे पोल्युटेड वॉटर पूल्स वगैरे आहे जिथे की पूर्ण घाण साचलेली असते किंवा ड्रेनेज वगैरे असतात किंवा शहरातले किंवा खेड्यामधले जिथं पाणी जळगे सांडवले जातं त्या ठिकाणी सुद्धा अशा ठिकाणी जास्त डासाची उत्पत्ती होण्याची शक्यता असते।
आणि जिथे वॉटर पूल्स एव्हरीव्हेअर, जिथे म्हणतो की आपण पाणी जे असतात, तलाव वगैरे असतात, तिथे आपल्या गुराढोरांना गावामध्ये किंवा शेती जे करणारे असतात, तर यांना सुद्धा जास्त हे जे आजार आहेत याच्या गुराढोराद्वारे आणि ह्या पाण्याद्वारे होण्याची शक्यता जास्त असते. नक्कीच. आणि जसे काही मॅन मेड म्हणजे आपल्या माणसाने जे काही असे आर्टिफिशियल थिंग्स असतात, जसे की टायर्स आहेत, पाणी जे साचवण्याचे जे रांजण वगैरे असतं खेड्यामध्ये त्याच्यामध्ये, किंवा आपले कोकोनटचे जे सेल्स वगैरे असतात, तर याच्यामध्ये पाणी साचून सुद्धा ह्याच्या ठिकाणी बरेच ठिकाणी हे आजार, ह्या डासाची उत्पत्ती होऊन ह्या ठिकाणी आजार जास्त होण्याची शक्यता असते. नक्कीच. म्हणजे आपल्या चुकीच्या सवयींमुळे हे आजार लवकर आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. डॉक्टर, ह्या सवयी कुठल्या ह्याही जाणून घेऊया, पण सर्वप्रथम पावसाळ्यात कुठले कुठले आजार हे होतात? पावसाळ्यामध्ये जर आपण बघितलं की प्रत्येक सिस्टीम वाईज जर घेतलं की याचा संशोधन संस्था आहे, त्या संशोधन संस्थामधून सुद्धा सर्दी, खोकला आहे किंवा स्वाईन फ्लू सारखे आजार सुद्धा आजकाल होऊ शकतात, आणि निमोनिया आहे, आणि व्हायरल इन्फेक्शन्स वगैरे असे असतात. आणि दुसरे आजार जे आहेत की जे की मलेरियाद्वारे, जसे की डासाद्वारे होणारी शक्यता जास्त असतात, जसे की मलेरिया, डेंगू आहे, चिकनगुनिया आहे, आणि उंदराच्या विष्ठेद्वारे होणारे आजार जसे की लेप्टोस्पायरोसिस आहे, हा सुद्धा खूप कॉमन आजार आहे. आणि दुसरे आजार जसे की आपले स्किनचे म्हणजे आपले त्वचेचे आजार सुद्धा भरपूर या पावसाळ्यामध्ये होत असतात. तर असे काही आजार आहेत, आणि दूषित पाण्याद्वारे होणारे काही आजार आहेत, जसे की कॉलरा आहे, टायफॉइड आहे, आणि अॅक्यूट गॅस्ट्रोएंटायटिस वगैरे आहे. तर ह्या गोष्टी सुद्धा हे दूषित पाण्याद्वारे होणारे आजार या जास्त ह्या पावसाळ्यामध्ये होत असतात. बरोबर आहे. म्हणजे डास, दूषित पाणी आणि दूषित हवामान यामुळे होतात हे पावसाळ्यातले आजार. डॉक्टर, आता सर्वप्रथम आपण डासांविषयी चर्चा करूया, कारण जसे डासाची निर्मिती होते तसेच मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सुद्धा वाढायला सुरुवात होते. तर सर्वप्रथम मलेरिया कसा आपल्या शरीरात, त्याचा प्रादुर्भाव कसा होतो? मलेरिया हा आजार मुख्यतः हा डासाद्वारे होतो. डास जसे की अनाफिलस मॉस्किटो म्हणून असते, हे डासाच्या द्वारे ज्यावेळेस आपल्याला हे डास चावल्या जातं त्यावेळेस त्याच्यामधून ते इन्फेक्शन पसरलं जातं. आणि हे डास जे आहेत, जसे आपण पाहतो की जिथे हे डास मोस्टली आर्टिफिशियल वॉटर्स आहेत किंवा पाणी जिथे साचलेले असतात, तर ह्या डासाची उत्पत्ती अशा ठिकाणी झालेली असते, आणि ह्या डासाद्वारे जे अनाफिलस मॉस्किटो मोस्टली आपल्याला रात्रीच्या वेळेस हे आपल्याला चावले जातात, आणि याच्यामुळे हे मलेरिया हा आजार मुख्यतः होतो. आणि एडिस इजिप्टी जो आहे तो मलेरियाचा जो मॉस्किटो असतो, तो मॉस्किटोद्वारे डेंग्यू हा आजार होतो. तर मलेरिया हा आजार आपल्याला असं सर्वसाधारण वाटतो, पण ह्याच्या जर ज्वारी झाला तर हा आजार आपण योग्य वेळी जर ट्रीटमेंट नाही केलं तर आपल्या शरीरास आणि आपल्या त्या रुग्णास खूप घातक ठरू शकतो. तर हा मलेरिया हा जो आजार आहे तो चावल्यानंतर काही त्याचे जे लक्षणं असतात आपण त्यावेळेस समजलं पाहिजे की आपण हा मलेरिया आपल्याला बहुतेक झाला असेल. आणि आजकाल सुद्धा पावसाळ्यात असा आजार होईल असं नाही, आजकाल आम्ही सुद्धा बघितलेलं आहे की उन्हाळ्यामध्ये सुद्धा आमच्याकडे भरपूर असे मलेरियाचे पेशंट्स आणि रुग्ण आलेले आहेत. तर जे मलेरियामध्ये असे 4 प्रकारचे मलेरिया असतात. मोस्टली वायवॅक्स, ओव्हेली आहे, आणि मलेरिया आहे, आणि फाल्सिपारम आहेत. असे 4 प्रकारचे मोस्टली आहेत, पण वायवॅक्स आणि मलेरिया हे आपल्याकडे जास्त असतात. आणि हे आजार मुख्यतः आपल्या शरीरामध्ये मॉस्किटो आपल्या स्किनवर ज्यावेळेस चावल्या जातं त्याचा तो बॅक्टेरिया आपल्यामध्ये प्रवास, पॅरासाइट हा एंट्री करतो रक्ताद्वारे, आणि त्याच्यामध्ये लिव्हर झाल्यानंतर किडनीमध्ये सुद्धा त्याचा इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. तर ह्याच्यामध्ये मुख्यतः लक्षण जर मलेरिया झालेलं असेल तर थंडी वाजून ताप वगैरे येणे, आणि त्याच्यानंतर विकनेस वगैरे असते, आणि जास्त सिव्हिरिटी झाल्यानंतर आपल्याला कावीळ सुद्धा होऊ शकतो, आणि लवकर जर ट्रीटमेंट नाही केलं तर त्याचा इफेक्ट किडनीवर होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर आपलं नॉन कार्डिओजेनिक पल्मोनरी इडेमा म्हणतो, जे की आपल्या फुफ्सावर सुद्धा त्याचा इफेक्ट होतो, आणि पेशंट हा पूर्ण मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये जातो, जसे की लिव्हर, किडनी आहे, आणि इवन याच्यावर आपल्या ब्रेनवर सुद्धा त्याचा मलेरियाचा इफेक्ट होतो. तर अशा ह्या मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये ज्यावेळेस मलेरियाचा पेशंट जातो त्यावेळेस शक्यता जास्त पेशंट याच्यामध्ये ह्या कंडिशनमध्ये दगावण्याची शक्यता जास्त असते. डॉक्टर, जसं तुम्ही आता सांगितलं की मलेरियाची ही सगळी लक्षणं आहेत, ही सगळी लक्षणं अगदी साधा ताप आला तरी सुद्धा जाणवू शकतात. मग आता अशा वेळेला आहे की कुठल्या तपासण्या, म्हणजे साधा ताप आल्यानंतर
किती दिवसांनी आपल्याला अपेक्षित असतं की या चाचण्या सुद्धा केल्या पाहिजेत? नक्कीच कोणताही ताप जर आला तर कमी जर होत नसेल, आपण घरगुती उपाय काही बरेच जण करतात, बरेच जण काही 2-3 दिवस ते अंगावर काढतात की आपण कमी होईल, पण हे अशा अंगावर न काढता लवकर आलं तर 2-3 दिवसात जर आपल्याला असं वाटत असेल तर नक्कीच असे ब्लड टेस्ट वगैरे असतात की ब्लड टेस्टने आपण हे आजार आपण डायग्नोज करू शकतो. आणि दुसरे ब्लड टेस्ट आहेत, युरिनची टेस्ट आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट आहे, किडनीचे फंक्शन टेस्ट वगैरे असतात. हे सगळे टेस्ट आपण करून घ्यायला पाहिजे. फक्त मलेरियासाठीच नाही, त्याच्याद्वारे जर मलेरिया आपलं CBC आहे, ब्लड टेस्ट वगैरे बघून आपण दुसरे काही आजार आहेत का, कारण का थंडी वाजून ताप येणे का मलेरियाच मध्ये असं होईल असं नाही. जसे की मलेरिया आहे, जसे की ब्रुसेलोसिस आहे, लेप्टोस्पायरोसिस मध्ये सुद्धा होतं, किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स आहेत. तर हे आजारामध्ये सुद्धा हे असे थंडी वाजून ताप वगैरे येत असतं. तर बरेच वेळेस असे मिक्स इन्फेक्शन असतात, तर हे डायग्नोसिस आपल्याला करायला अवघड जात असतं क्लिनिकली. त्यावेळेस हे रक्त तपासणी करणं सुद्धा खूप गरजेचं असतं. नक्कीच. म्हणजे डॉक्टर, हे जे आजार तुम्ही सांगितले आता की याच्यामध्ये 2 ते 3 दिवस वाट बघावी, डॉक्टरांकडून जाऊन लवकर औषध घ्यावे, पण जर तो ताप उतरला नाही तर मात्र नक्की या टेस्ट कडून पुढे आपण जाणून घ्यावं की कुठला आजार झालाय. डॉक्टर, आता मलेरियामध्ये फॅल्सिफेरम मलेरिया हा फार घातक ठरतो, खास करून ज्येष्ठ आणि लहानांसाठी, कारण या जातीमधले जे डास आहेत ते खास मेंदूवरच त्याचा परिणाम होतो. यामध्ये आपण काय सांगणार? नक्कीच मलेरिया हा आजार आपण जर लवकर नाही केला तर मी आधी सांगितले मल्टी ऑर्गन फेल्युअर मध्ये जाऊन ह्याच्या होतं. आणि आजाराचा इन्फेक्शन हे आपल्या ब्रेन पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. आपण ज्याला की सेरेब्रल मलेरिया सुद्धा म्हणतो. तर हे मलेरिया हा सेरेब्रल जर मेंदूपर्यंत जर गेला तर त्यावेळेस हे आजाराला त्याच्यामध्ये शरद्या डोके दुखणे किंवा सीझर्स येणे आणि पेशंट याच्यामध्ये कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो. तर ह्या पेशंट जसे की लहान मुलांमध्ये आणि प्रेग्नन्सीमध्ये ह्या गोष्टी होण्याच्या अगोदर आपण काळजी घेऊन नक्की जे की आजकाल खूप चांगले औषधं सुद्धा उपलब्ध आहेत. तर काही जे आजार असतात की जे आपल्याला त्या स्पेसिफिक त्या सेरेब्रल मलेरिया किंवा प्रेग्नन्सीमध्येच आपण देऊ शकतो. आजकाल क्लोरोक्विन तर देऊ शकतो. जसे दुसरे जसे ड्रग्ज आहेत, आर्टोसिनिन आहेत, पण सेरेब्रल मलेरिया वगैरे असेल तर क्विनिन हे जे काही ड्रग आहे की नक्की हे असे हॉस्पिटलमध्ये आपण ज्यावेळेस रुग्णाला ऍडमिट केल्यानंतरच आपण ह्या औषध देऊन ह्या आजार आपण बरे करू शकतो. म्हणजे पूर्णपणे तो आजार जाईपर्यंत डॉक्टरांकडून तुम्ही ट्रीटमेंट घेणं अपेक्षित आहे. आपण एक फोन घेऊया सर. राधा चव्हाण बोलतायत आपल्याशी नाशिक इथून. नमस्कार राधाजी. हॅलो, बोला, आपला प्रश्न विचारा. सर, माझा आता प्रश्न आहे की माझा 1-1.5 वर्षाचं बाळ आहे, त्याला मागच्या पावसाळ्यामध्ये डायरिया झाला होता. तर तो त्या आजाराने खूपच त्रासला होता, तर त्याच्यावर मला काही उपचार सांगा. बरं, पण आता तुम्हाला म्हणजे अपेक्षित आहे की काय काळजी घ्यावी? हो. बरं, ठीक आहे. हो नाही म्हणून काय काळजी घ्यावी? नक्कीच, खूप छान प्रश्न विचारलाय डॉक्टर. अगदी लगेच येऊया. आणि खास करून तुमच्या सगळ्यांसाठीच की लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी डॉक्टर डायरिया हा फार प्राणघातक ठरू शकतो. तर डॉक्टर काय सांगणार? नक्कीच खूपच चांगले क्वेश्चन आहे आणि प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी नक्कीच असते. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः जर लहान बाळ, हे लहान बाळ ज्यावेळेस आपण घरी ज्यावेळेस येतात किंवा बाहेर जे बरेच ठिकाणी खेळतात आणि खेळल्यानंतर घरी हात न वगैरे धुतात, ते बरेच वेळेस जेवण वगैरे करायला बसतात किंवा पाणी वगैरे पिलं जातं. आणि बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस बाहेर खेळायला जातात त्यावेळेस पाणी वगैरे नसेल तर ते दूषित पाण्याच्या द्वारे सुद्धा हे बाहेर पिण्याची शक्यता जास्त असते. आणि अशा ह्या दूषित पाण्याने आणि हात वगैरे जे आहे आपले हँड वॉश जे घरी असतो ते आल्यानंतर जे करत नाहीत तर अशा वेळेस त्यांना हे डायरिया होण्याची शक्यता जास्त असते. आणि अशा वेळेस आपण प्रत्येक ज्यावेळेस बाळ हे आपल्या घरचा मुलगा ज्यावेळेस बाहेरून खेळून येतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपण त्यांना सांगितलंच पाहिजे. आणि जर ॲक्यूट गॅस्ट्रोएंटरायटिस के जुलाब जर जवळ असतील तर आपण घरगुती उपाय सुद्धा यावर करू शकतो. जसे की आपण ORS सोल्युशन जर अवेलेबल नसेल तर आपण लिंबू पाणी आहे, जशा पद्धतीने पाण्यामध्ये मीठ, साखर आणि आपण मीठ हे टाकून त्या बाळाला पाजलं तरी चालतं. पण हे जुलाब आणि डायरिया होऊ नये म्हणून ही बाळाची आणि जेवणाच्या अगोदर जे गोष्टी महत्वाच्या ह्या त्यांनी जर केलं तर नक्कीच तुमचा बाळ या आजारापासून दूर राहू शकतो. नक्कीच. आणि त्यावेळेला पाणी सुद्धा उकळून पिणं गरजेचं आहे. शुद्ध पाणी कुठलं आणि ते घरच्या घरी कसं असलं पाहिजे, कसं बनवता येईल यावरही डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतील. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा.
प्रेक्षको, पावसाळा जसा येतो तसा प्रत्येक गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागते. अगदी आपल्या स्वतःपासून ते अगदी खाण्यापिण्याचे पदार्थ, पाणी, पालेभाज्या, डॉक्टर या सगळ्यांचीच. यासाठी घरगुतीच जर तुम्ही योग्य पद्धतीने जर प्रतिबंध केला तर अनेक आजार हे तुमच्या घरापर्यंतच येणार नाही. डॉक्टर, काय काय काळजी घेतली पाहिजे? नक्कीच हे काही आजार जे आहे की दूषित पाण्याद्वारे जे होणारे असतात हे आपण जर काळजी घेतलं नक्की ह्या गोष्टीपासून आपल्या घरच्यांना वाचवू शकतो. जे की दूषित पाणी जे आजार आहेत, मी आधी सांगितलं की कॉलरा आहे, डिसेंट्री आहे, काही वेळेस अमिबियासिस सुद्धा हा आजार ह्याच्याद्वारे होऊ शकतो. आणि जसे काही आजार जसे की कावीळचे आजार असतात की हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस ई, हे सुद्धा आजार हे दूषित पाण्याद्वारे शक्यता जास्त होण्याची शक्यता असते. आणि लहान बाळाला जे सांगितलं की डायरिया वगैरे हे जास्त त्यांच्यामध्ये होत असते. तर हे आजार होऊ नये वगैरे म्हणून तर आपण जे बाहेरचे पाण्याचे वापर वगैरे जर केलं जातं तर मुख्यतः हे टाळायला पाहिजे. आणि घरी आपण ज्यावेळेस पाणी वगैरे पित असतो तर हे पाणी उकळलेले असायला पाहिजे आणि उकळून झाल्यानंतर त्याला थोडंसं थंड वगैरे करून हे पाणी प्यायला पाहिजे. आणि मोस्टली प्रत्येक आपण ज्यावेळेस सुद्धा बाहेर सुद्धा फिरायला जातो त्यावेळेस सुद्धा बाहेर आपण पिण्याचं जे आहे पाणी बाहेर पिण्याचं टाळायला पाहिजे. आणि असे हे जे पाणी सुद्धा आपण घरी घेऊन जाऊ शकतो. आणि जर बिस्लरी जर असलेली बॉटल तर आपण घेऊ शकतो, पण प्रत्येक ठिकाणी आपलं जर अवेलेबल होत नसतात तर ह्या गोष्टी आपण पाणी घरच्या घरी आपण तयार करून घेऊन जाऊ शकतो. आणि घरी येऊन ज्यावेळेस काही अन्न पदार्थ आहेत किंवा फळभाजे किंवा फ्रुट्स वगैरे आपण बाहेरून वगैरे आणतो तर हे फ्रुट्स आणि फळे भाजे आपण शक्यतो पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून घेतलं पाहिजे की याच्याद्वारे सुद्धा बरेच काही आपले पचन संस्थेचे आजार होण्याची शक्यता असते. तर हे पाणी उकळून पिणे आणि त्याच्यानंतर फळं वगैरे डायरेक्ट आपल्या फ्रीजमध्ये न ठेवता आपल्या नळाच्या पाण्याखाली चांगल्या स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर बरेच त्याच्यावरचे केमिकल्स वगैरे असतात किंवा बॅक्टेरिया व्हायरल वगैरे बसलेले असतात तर हे आपण बऱ्याच इन्फेक्शन्स ह्या धुण्याच्या पाण्यापासून आपण प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे बरेच असे सूक्ष्म असे किटाणू असतात, बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहे, हे या फळांवर भाजीपाल्यांवर असतात. डॉक्टर, त्याच्यामुळे स्वच्छ पद्धतीने जर ह्या पालेभाज्यांचा फळांचा जर उपयोग केला तर बरेच डायरिया सारखे आजार होणार नाहीत. किंवा लहान मुलांसाठी काय काळजी घ्यावी हेही आपण सांगणार आहोत. पण डॉक्टर, सर्वप्रथम पुन्हा आपण डासांकडे येऊया. मलेरियाची जेव्हा आपण सांगतो की साथ आलेली आहे तेव्हाच आपल्याला बातमी कळते की डेंग्यूची साथ आहे. तर डेंग्यू हा आजार कसा होतो? नक्कीच मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुन्या हे आजार आहे ते डासाद्वारे होणारे आजार आहेत. आणि डेंग्यू हा आजार एडिस इजिप्टी म्हणून एक मॉस्किटो असतो, त्यालाच आपण टायगर मॉस्किटो म्हणतो. कारण मलेरियाचा मॉस्किटो आणि डेंग्यूचा मॉस्किटो हा अलग असतो. आणि डेंग्यूचा मॉस्किटो जो डास असतो मुख्यतः रात्रीला न चावता दिवसाच्या वेळेस चावत असतो. आणि टायगर मॉस्किटो याच्यासाठी बोलतो की त्याच्यावर हे व्हाईट कलरचे स्ट्रिप्स असतात. डेंग्यूच्या मॉस्किटोवर व्हाईट कलर स्ट्रिप्स असतात म्हणून त्याला ते टायगर मॉस्किटो बोललं जातं. हा डास ओळखता येऊ शकतो. आणि शक्यता हे रात्री न चावता दिवसा हा डे बाईट मॉस्किटो म्हणतात त्याला. मोस्टली फक्त हे दिवसाच चावतात आणि रात्रीच्या वेळेस वगैरे ते आपले जे कॉर्नर्स वगैरे असतात घरामध्ये किंवा मच्छरदाणी वगैरे जे असतात किंवा कर्टन्स असतात तर हे तिथे ठिकाणी हे लपून बसतात. आणि फिमेल अनाफिलिस जे मलेरियाचे असतात ते मुख्यतः ते रात्रीला चावतात. तर हे मॉस्किटो हे याची जी उत्पत्ती आहे तर असे हे मॉस्किटो जसे की आर्टिफिशियल कंटेनर्स जसे की डॉक्टर थोडंसं मध्ये थांबवते. हे डास आहे हे कुठे असतात, कुठे उत्पत्ती त्यांची होते डॉक्टर आपल्याला सांगतील. पण एक फोन घेऊया. रामेश्वर नागोटकर बोलतायत आपल्याशी हिंगोली इथून. नमस्कार रामेश्वरजी. सर, मला एक प्रश्न विचारायचा. बोला. खेड्यामध्ये जे पाण्याचे जे स्रोत असतात ते म्हणतात किंवा हे पाणी पिण्यास अयोग्य आहे. तर प्रत्येक हापशीवर किंवा विहिरीवर लिहिलं असते की पाणी पिण्यास अयोग्य आहे. तर मग खेड्यात लोकांनी पाणी कसं प्यायचं, म्हणजे काय करून प्यायचं, उकळून कसं? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे रामेश्वरजी. डॉक्टर काय सांगणार आहात? कारण खेड्यापाड्यामध्ये अगदी जे बोरवेल आहे, विहिरी आहे किंवा नळांमधून पाणी अगदी प्रत्येका घरापर्यंत पोहोचतं. तर अशा वेळेला पावसाळ्यात कशा पद्धतीचं शुद्ध पाणी घरच्या घरी तयार करता येईल? नक्कीच हे त्यांचा प्रश्न खूपच चांगला आहे. कारण का हा पाण्याद्वारे होणारे आजार भरपूर असतात. खेड्यामध्ये आपल्या गावामध्ये जर पाण्याचा जर इन्फेक्शन झालं तर पूर्ण गावामध्ये सगळ्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. तर अशा वेळेस हे चांगल्या प्रकारे आजकाल विहिरीमधलं पाणी जर असतील किंवा नदीमधलं जर पाणी पित असेल तर हे घरी आल्यानंतर गाळून घेणे वगैरे महत्त्वाचं आहे. आणि अशा ह्या पाणी जर गाळून घेतल्यानंतर त्याला गरम वगैरे करून आपण पाणी
त्याला उकळून त्याला थंड किती वेळ केल्यानंतर 20 मिनिट? 20 मिनिट तरी आपण त्यांना उकळलं पाहिजे आणि उकळल्यानंतर आपण थंड करून ते प्यायला काही हरकत नाही. आणि जर लार्ज स्केलवर आपल्याला जर उकळण्या जर होत नसेल तर आजकाल क्लोरिन मिश्रण वगैरे असतात जे की प्रत्येक ठिकाणी मेडिकलवर स्टोअरवर सुद्धा अवेलेबल असतं. तर हे सुद्धा आपण पाण्यामध्ये टाकून ह्या आजार जे काही दूषित पाण्यावर काही आजार होण्याची शक्यता असतात तर ह्या गोष्टी ह्या आपण जे मेथड्स करू शकतो तर ह्या गोष्टीपासून ह्या आजारांना आपण दूर ठेवू शकतो. आणि बोरवेलचं वगैरे पाणी असतं मुख्यतः त्याच्यामध्ये इन्फेक्शनचे कमी चान्सेस असतात. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही गाळून वगैरे घेतलं चालेल. फक्त कोणता हार्ड वॉटर का सॉफ्ट वॉटर आहे याची सुद्धा खूप गरज असते. त्याच्यामध्ये मिनरल्स वगैरे प्रमाण जास्त असायला नाही पाहिजे. तर असे सुद्धा हे पाण्यापासून आजार कमी शक्यता असते. पण वरचं जे पाणी पडल्यानंतर नदी आणि विहिरीमधलं ह्या पाण्याद्वारे शक्यता जास्त इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते. म्हणजे 20 मिनिटे जर तुम्ही पाणी व्यवस्थित उकळवलं आणि त्यानंतर त्याच पाण्याचा उपयोग तुमच्या स्वयंपाकासाठी आणि पाणी पिण्यासाठी वापरला तर पावसाळ्यातले आजार हे होणार नाहीत. डॉक्टर, आता आपण मॉस्किटो किंवा डासांविषयी म्हणतोय. आता हे डेंग्यूचे जे डास आहेत ते कुठे निर्माण होतात, उत्पत्ती कुठे असते त्यांची? डेंग्यू हे जे आहे एडिस एजिप्टो मॉस्किटो आहे त्याच्यामुळे डेंग्यू फीवर होतो आणि चिकनगुनिया सुद्धा त्याच्याद्वारे होत असतो. तर हे आर्टिफिशियल वॉटर कंटेनर्स जिथे की आपले पाणी वगैरे जास्त जमा होण्याची शक्यता असते. जसे की बाहेर कुठे फाटलेले टायर्स वगैरे असतात किंवा कोकोनटचे शेल्स वगैरे असतात. आणि घरामध्ये जसे की आपले वॉटर प्लांट्स आहेत किंवा फ्लॉवर पॉट्स म्हणतो आपण, जसे की एसी आहे, फिश टँक्स असतात किंवा कूलर्स आहेत, फ्रीजर्स आहेत, जिथे पाणी साचलेलं असतं त्या ठिकाणी हे मोस्टली हे डासांची उत्पत्ती होत असते. म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये ह्यांची उत्पत्ती जास्त होत असते. आणि हे डास होऊ नये म्हणून हे आपल्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो. आणि आजूबाजूला जर आपल्या परिसरात पाणी जर साचलेलं असेल तर हे पाण्यापासून जिथे खड्डे वगैरे आहेत ते खड्डे वगैरे बुजवणं खूप महत्वाचं असतं. आणि ह्या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच ह्या मॉस्किटो जो आहे ह्या मॉस्किटो आपण पाण्यापासून वाचू शकतो. डॉक्टर, एक फोन घेऊया. अण्णाराव बोलतायत आपल्याशी लातूर इथून. नमस्कार अण्णाराव. मॅडम, आपल्या लहान मुलाला आता ती फळ फुलं जांभूळ खाल्ले का आलं तर ते पडदा पाऊस पडलाय ना, तर ते जांभूळ खाल्ल्यामुळं संडास उलटी झाली. जांभूळ समजते ना? हो, मग काय जांभूळ, इथेही जांभूळच आहे. बोला. हा, ते जांभूळ खाल्ल्यामुळं संडास उलट्या झाल्या. बरं, किती वर्षाचं आहे आपलं बाळ? बाळ आहे 4 वर्षाचं. 4 वर्षाचं आहे. बरं, ठीक आहे. ताप वगैरे येतोय का त्याला? आता सध्या काही ताप नाही, पण उलटी आणि जुलाब आहेत. हा, उलटी आणि जुलाब, ताप वगैरे काहीच नाही. पण 2-3 वेळेस रात्री संडास उलट्या झालेले आहेत. बरं, ठीक आहे. नक्कीच. डॉक्टर, काही प्रश्न विचारायचे? नक्कीच. जांभूळ खाल्ल्यामुळे त्यांना झालेलंच असू शकतं. कारण का जांभूळ वगैरे आपण बघितलेलं असतं की त्यांनी कुठे खाली वगैरे पडलेले असतील, पाण्यामध्ये वगैरे पडलेले किंवा मातीमध्ये असतात. त्यामुळं मुळांनी वगैरे असं न धुता वगैरे किंवा हात वगैरे न धुता वगैरे खाण्यामध्ये आलेले असेल तर ह्याच्यामुळे सुद्धा हे लूज मोशन्स, वॉमिटिंग होण्याची शक्यता जास्त असते. तर हे जर आता 3-4 वेळेस त्यांना लूज मोशन झालेले आहे तर आपण डॉक्टरांनाही दाखवून घेतलेलं चांगलं असेल. आणि जरी डॉक्टरला तुम्ही दाखवू शकत नसाल तर आपल्या घरच्या घरी आपण त्यांना डिहायड्रेशन होऊ नये, म्हणजे आपल्या शरीरातलं पाण्याची कमतरता आणि इलेक्ट्रोलाइट्स आहेत हे कमी होऊ नये म्हणून त्यांनी जसे की आपण ORS सोल्युशन जे असा प्रकार असतात ते देऊ शकता. किंवा घरच्या घरी तुम्ही लिंबू पाणी त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून हे सुद्धा दिलं तर नक्कीच हे लूज मोशन पासून जे काही डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते आणि इलेक्ट्रोलाइट कमी होण्याची शक्यता आहे. आपण ह्या गोष्टी घरगुती त्या गोष्टी ते करू शकतात. डॉक्टर, यासोबतच आहार कसा असला पाहिजे खास लहान मुलांसाठी? लहान मुलांमध्ये ह्या पावसाळ्यामध्ये आहार खूप चांगला द्यायला पाहिजे. त्यांची इम्युनिटी वगैरे पॉवर जी प्रतिकार शक्ती जे आहे कमी असते तर चांगला आहार देणं खूप चांगले असते. की मोस्टली हाय प्रोटीन डाएट वगैरे द्यायला पाहिजे. की कडधान्य, मोड आलेले कडधान्य वगैरे आहेत. तर असे जे फ्रुट्स आहेत तर हे जास्त खाल्ले तर त्यांची इम्युनिटी वगैरे वाढण्याची शक्यता जास्त असते. तर हे ज्या गोष्टी आहेत नक्कीच त्यांनी करायला पाहिजे. आणि ORS आणि याच्या जर कंट्रोल जर होत नसेल तर त्यांनी आपल्या डॉक्टरांना कन्सल्ट करून जे काही अँटी डायरल ड्रग्स असतात, औषधे असतात ते घेतलं तर नक्कीच. आणि लहान मुलामध्ये जे काही लॅक्टोबॅसिलस याच्यामुळे सुद्धा हे आहेत
थेरपी आणि प्रोबायोटिक्स वगैरे देऊन आपण ह्या गोष्टी ज्या आहेत काही लूज मोशन्स आपण कंट्रोल करू शकतो. नक्कीच. आणि यासाठी तुम्ही आहारामध्ये लहान मुलांसाठी अगदी आपण सकस पौष्टिक अन्न म्हणजे वरण भात पालेभाजी दही याचा समावेश करा. त्यामुळे मुलांची प्रकृती छान राहीलच आणि यामुळे जरी वेगवेगळे आजार आलेत तरी त्यामुळे ते बळी पडणार नाही. डॉक्टर त्यांची स्वतःची जी प्रतिकार शक्ती आहे ती अगदी सक्षम झालेली असते. डॉक्टर आता अगदी आहाराकडे ते यायचंच आहे, पण डेंग्यू या आजाराला खूप घाबरतात. यामध्ये प्लेटलेट्स फार कमी होतात. या आजारामुळे काय होतं की असं जीवघेणा आजार हा ठरवू शकतो? नक्कीच हा डेंग्यू आपण बघितलेला असेल की डेंग्यू आजारामुळे हा असा आजार तो सदा वाटतो, पण ते जर जास्त जर सिव्हिरिटी झाले तर ते आपल्यामध्ये बऱ्याच जणांना त्याचा मृत्यू येतो. मुख्यतः ह्याच्यामध्ये प्लेटलेट्स काउंट्स हे खूप कमी होतात. आणि प्लेटलेट्स आता मी पहिल्यांदा सांगतो याच्यामध्ये आजाराचे लक्षणं काय आहेत. तर ह्याच्यामध्ये 3 फेजेस आपण बघतो की फेब्राईल फेज, क्रिटिकल फेज आणि रिकव्हरी फेज. फेब्राईल फेज हे आपले काही अगोदरचे 2-3 दिवस असतात, त्याच्यामध्ये सडन ऑनसेट ऑफ फिवर असतं त्याच्यामध्ये आणि डोक्यामध्ये दुखतं आणि हेडेक मोस्टली आहे आणि डोळ्याच्या मागे खूप जास्त दुखतं. बरेच पेशंट कंप्लेन करतात. मी जर विचारलं की पेशंटला कुठं दुखतं तर ते सांगतात की सर आम्हाला डोळ्याच्या मागे खूप दिसतात. त्याला आपण रिट्रो ऑर्बिटल पेन म्हणतो. तर तिथे हे पेन जास्त असतं आणि माउथ आणि नोजमध्ये प्लेटलेट ज्यावेळेस कमी होतात ते ब्लिडिंगचे मॅनिफेस्टेशन्स असतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा हे शक्यता जास्त असते की मसल आणि जॉईंट पेन्स, ओमिटिंग आहे, रॅश आणि डायरिया. आणि त्याच्यानंतर क्रिटिकल फेज, जे क्रिटिकल फेजमध्ये ज्याचं की ते बीपी हे कमी होतं आणि प्लेटलेट आपली नॉर्मल प्लेटलेट काउंट शरीरामध्ये 1.5 लाख असतो. ज्यावेळेस प्लेटलेट 1 लाखाच्या खाली ज्या असतात तर हे आपल्या डेंजरस साईन म्हणतो. पण हे प्लेटलेट जर काउंट 1 लाखाच्या खाली झालं तर त्यावेळेस आपण ते प्लेटलेट मॉनिटर करणं खूप गरजेचं असतं. तर प्लेटलेट कमी झाल्यानंतर सुद्धा आपल्या शरीरामध्ये पाणी फ्लुइड एक्झिटेशन शक्यता जास्त होतं. जसे प्लुरल इफ्युजन आहे, असायटिस आहे, जे पोटामध्ये पाणी जमा होणे किंवा छातीमध्ये पाणी जमा होणे आणि आपल्या जीआय सिस्टम आहे पचन संस्थामध्ये उलटीमध्ये किंवा आपल्या स्टूल्समध्ये सुद्धा रक्त जाण्याची शक्यता जास्त असते. तर ही क्रिटिकल फेजमध्ये शक्यता जास्त डेथ होण्याची शक्यता असते आणि प्लेटलेट मॉनिटर करणं खूप गरजेचं आहे. तर ज्यावेळेस प्लेटलेट कमी होत असतात तर शक्यतो आपण प्लेटलेट दररोज चेक करून ते मॉनिटर केलं जातं आणि जास्त जर कमी जर झाले तर मोस्टली थेरॉटिकल बघितलं तर 10 ते 20 हजारापर्यंत आपण त्यांना काही जर ब्लिडिंग मॅनिफेस्टेशन नसतील तर आपण आयव्ही फ्लुइड्स हे नॉर्मल सलाईन आणि ओनली फक्त पॅरासिटामॉल, दुसरे पेन किलर घेतलं नाही पाहिजे. कारण दुसरे जर पेन किलर वगैरे घेतलं तर त्याच्यामुळे सुद्धा जास्त ब्लिडिंग होण्याची शक्यता जास्त असते. तर थोडंसं मध्ये थांबवते कारण एक फोन आपला थांबलेला आहे. मधुकर पाटील बोलतायत आपल्याशी पुणे इथून. नमस्कार मधुकरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो जी नमस्ते मॅडम. नमस्ते. नमस्ते. मी पुण्यावरनं बोलतोय मॅडम. बोला बोला. आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. मी आता टीव्हीवर बघतोय की बिहारमध्ये बरेचसे रुग्ण तापाच्या आजाराने वाढतायत, दगावलेत बरेचसे. तर म्हणलं नेमकं त्याचं इंडिकेशन काय असतं का? बरोबर, ठीक आहे, त्याची सुरुवात किंवा लागण कशी आम्हाला कळेल? बरोबर, अगदी बरोबर, योग्य प्रश्न आहे डॉक्टर. आपण हा विषय घेणारच होतो. काय सांगणार आहात? कारण सध्या खूप हाहाकार माजलेला आहे या आजारामुळे. हा आजार कसा होतो, कसा ओळखता येईल आणि काय साइन अँड सिम्पटम? नक्कीच हे इन्केफेलायटिस आहेत की जपानीज इन्सेफेलायटिस वगैरे जे आजार आहेत हे आपल्या देशामध्ये जास्त हा आजार तुम्ही जर बघितलं तर बिहार किंवा ह्या झारखंड आहे किंवा ओरिसा साईडला जास्त आहे. आणि हे सगळे जे जपानीज इन्सेफेलायटिस वगैरे असते व्हायरल इन्फेक्शन्स आहेत मोस्टली. आणि काही आजार जे व्हायरल इन्सेफेलायटिस आहे जसे की सायटोमेगालोव्हायरस आहे, स्टीन व्हायरस आहे, हर्पस सिम्प्लेक्स व्हायरसेस आहे. तर ह्या व्हायरसमुळे सुद्धा हा इन्फेक्शन होत असतात. आणि जसे काही डिसीज अर्बो व्हायरल डिसीजेस असतात तर ह्या अर्बो व्हायरल डिसीजेसमुळे सुद्धा हा बरेच इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. आणि हे इन्केफेलायटिस जे आहे मोस्टली हा आपल्या ब्रेनवर डायरेक्ट इफेक्ट करतो. आपल्या मेंदूवर ज्यावेळेस जे आपले मेंदू हा आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा पार्ट आहे का जिथे की आपल्या सगळ्या शरीराचं कंट्रोल केलं जातं. जसे की आपले श्वसन संस्था आहे किंवा आपलं हृदय आहे. तर ह्या संस्थेवर जिथं जर मेनवर आपले जे ब्रेनवर जर इफेक्ट जर झाला तर ह्या कंट्रोल जे केलं जातं तर ह्याच्यावर जास्त मोस्टली त्याचा परिणाम होतो. आणि ब्रेन इन्केफेलायटिस ज्या इन्फेक्शनमुळे आहे जसे दुसरे सुद्धा व्हायरल इन्फेक्शन्स आहेत किंवा प्रायन डिसीजेस आहेत काही की
क्रुसिफल जॅकॉट डिसीज आहे, हे जे नॉन इन्फेक्शियस आहेत किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे की जसे की ट्युबरक्युलस मेनिंजायटिस आहे, व्हायरल मेनिंजायटिस आहेत, तर हे ज्यावेळेस आपल्या मेंदूवर ह्याचा ज्यावेळेस परिणाम होतो ह्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी जास्त वाढली जाते. तर ह्याच्यामुळे हे जे आणि आपली जी शरीराची जी प्रतिकारशक्ती आहे, जे लहान जे बाळ आहेत आणि मोस्टली तिथे बघितलं की खूप हाहाकार माजलेले आहे, तिथे सुद्धा बरेच बाळाची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा बऱ्याच ठिकाणी कुपोषित बालकं जरी असतात आणि आपली जे शरीरामध्ये जे प्रोटीन लेवल असतात, अल्बुमिन आहेत, ते हे सुद्धा मोस्टली हाय प्रोटीन डाईट पासून आणि आपल्या इम्युनिटीसाठी खूप महत्त्वाचे असतात. ज्यावेळेस आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी होतं तर नक्कीच असे हे इन्फेक्शन्स आपल्या शरीरामध्ये इझिली होतात. आणि जर आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी काही जर आजार असतील, जसे काही आपल्याकडे शुगर आहे किंवा मुलाला किंवा कोणाला जर रिनल ट्रान्सप्लांट झालेले आहेत, पेशंट जर स्टेरॉइड जर वगैरे असेल किंवा हायपोप्रोटीनेमिया जर असेल, तर ह्याच्यामध्ये ज्याची आपली प्रतिकारशक्ती खूप कमी असते, त्या ह्या प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे हे मोठे आजार होतात आणि ह्याच्यामध्ये जास्त रुग्ण दगावण्याची शक्यता असते आणि त्यामुळे हे एक मास लेवलवर इन्फेक्शन पसरलेले आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बरेच ठिकाणी मृत्यू झालेले आपल्याला आढळून येतात. नक्कीच. आणि हे जे विषाणू असतात, हे विषाणू अगदी आपल्याला असं वाटतं की पाण्याद्वारे असं नाही, ते हवेत असतात आणि ते आपल्या शरीरात प्रादुर्भाव करतात. फक्त तुमची प्रतिकारशक्ती कणखर नसल्यामुळे त्यावर तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो आणि इतका जीवघेणा आजार हा तयार होऊन तुमचा जीवही त्यात जाऊ शकतो. त्यासाठी गरज आहे योग्य अशी इम्युनिटी तयार करायची, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, आणि त्यासाठी सकस आहार हा फार गरजेचा आहे, खास करून मुलांसाठी. प्रेक्षको, अजून काय काळजी घेतली पाहिजे यासाठी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पूर्वी एक फोन घेऊया. भारती जाधव बोलतायत आपल्याशी गुजरातीतून. नमस्कार भारतीजी. हॅलो. हा बोला मॅडम. नमस्कार भारतीजी, आपला प्रश्न विचारा. हो, माझं नाव भारती जाधव, मी नवसारी गुजरातून बोलतोय सर. नमस्कार. नमस्कार. बोला. माझा मुलगा 9 वर्षाचा आहे. मधून मधून तो पोट दुखवतो. मधून मधून पोट म्हणजे तो टोमॅटो भरपूर प्रमाणात खातो, तर मधून मधून पोट दुखवतो. तर टोमॅटोशी काही संबंध असू शकतो का त्याचा? बरं. पोट दुखणं त्याचं कधीपासून आहे? हॅलो हॅलो हॅलो. भारतीजी, कधीपासून त्याला हा त्रास आहे? पोट दुखण्याचा त्रास कधीपासून आहे? आता म्हणजे 2-3 महिन्यानंतर मध्ये मध्ये दुखवत होतो थोडंसं. अजून दुसरा काही त्रास होतोय का? ताप येतोय का? नाही, ताप वगैरे काही नाही त्याला. फक्त मधून मधून कधी कधी पोट दुखतं त्याचं. तो टोमॅटो भरपूर प्रमाणात खातो. बरं, ठीक आहे. नक्कीच त्यांचा मुलगा 9 वर्षाचा आहे आणि पोटामध्ये दुखत असतं आणि टोमॅटो खाण्याचे जास्त त्यांना आवड आहे. तर हे टोमॅटो वगैरे जास्त आहे ते सिट्रिक ॲसिडमध्ये वगैरे प्रकारात मोडलं जातं. तर असे टोमॅटो किंवा लिंबू वगैरे आहेत किंवा आपलं हाय सिट्रिक ॲसिड जे फ्रूट्स असतात, जे हे तिखट किंवा आपल्याकडे जे ॲसिडिटी होण्याची शक्यता जास्त असते, तर अशा ह्या पदार्थामुळे आपल्याला ॲसिडिटी किंवा जे काही पित्ताचा त्रास जास्त असतो. तर असे हे जे हाय स्पायसी फूड्स किंवा लिंबू आहे, टोमॅटो आहे, थोडंसं कमी त्यांनी करायला पाहिजे. आणि ह्या पित्ताचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी जर काही जास्त काही परफोरेशन होण्याची शक्यता असते, त्यावेळेस तिखट न वगैरे खाता किंवा असे पदार्थ त्यांनी जर अवॉइड केलं तर नक्कीच त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि याच्यापासून जर जास्त काही जर त्रास होत असेल तर जसे काही अँटासिड्स वगैरे आहेत किंवा सिरप जेलुसिल्स वगैरे जसे काही असतात अँटासिड जेल्समध्ये किंवा टॅबलेट वगैरे आपण त्यांना देऊन हे ॲसिडिटीचं प्रमाण आपण कमी करू शकतो. आणि दुसरं काही वाटत असलं तर त्यांनी पुढचं निदान करण्यासाठी जसे की सोनोग्राफी वगैरे असते की आपल्या पोटाची सोनोग्राफी करून दुसरं काही आजार आहे का ते सुद्धा आपण त्यांनी तपासणी करून घेतलंच पाहिजे. बरोबर आहे. आणि तपासणी केल्यावर तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे जरूर दाखवा, कारण 2-2 महिन्यानंतर जर दुखत असेल तर खरंच लक्ष देण्याची गरज आहे. आणि बरेच लहान मुलं वगैरे हात वगैरे धुत नसतात, त्यामुळेच बरेच वेळेस की पॅरासाइट्स वगैरे असतात की जे मातीमध्ये वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा इन्फेक्शन होऊन पॅरासाइट्स आपल्या शरीरात जात असतात, त्याच्यामुळे सुद्धा पोटामध्ये दुखण्याची शक्यता असते. तर हे अँटी हेल्मेंथिक्स वगैरे असतात ते सुद्धा त्यांनी घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की जंत डॉक्टर जे आहेत, जंत मारण्याचे
जी औषधं आहेत ती लहान मुलांना अगदी शाळांमध्ये सुद्धा दिली जातात. प्रेक्षक होता, डेंग्यू असा आजार आहे ज्यामध्ये ब्लड प्रेशर डॉक्टर एकदम कमी होतं किंवा रक्त आपण म्हणू शकतो की हिमोरेजिसचे चान्सेस असतात. तर अशा वेळेला जीवघेणा हा आजार ठरू शकतो. हे आपण वारंवार सांगतोय कारण या आजाराला दुर्लक्ष केल्यामुळेच हा आजार हाताबाहेर जातो आणि डॉक्टरही त्यावेळेला काही करू शकत नाही. डॉक्टर काय सांगणार? नक्कीच डेंग्यू जे प्रकार जर आपण बघितले, जसे की क्लासिकल डेंग्यू असतो, डेंग्यू हेमोरेजिक फिवर आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम होतो. क्लासिकल डेंग्यू म्हणजे फक्त फिवर वगैरे येतं आणि बॉडी पेन असतं आणि हेडेक होतं. तर याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट सिंपल पेन किलर जसे की पॅरासिटामॉल आणि आपल्या शरीराचं हायड्रेशन मेंटेन करणे, की आपलं जास्त फ्रुट्स वगैरे किंवा ज्युसेस वगैरे किंवा नारळ पाणी आहे आणि पाणी जास्त पिऊन आपल्या शरीरातलं हायड्रेशन आपण मेंटेन करू शकतो. आणि ह्याच्या वेळेस बरेच वेळेस जर प्लेटलेट वगैरे नॉर्मल असतील तर याच्यात आपल्याला ऍडमिशन करणे, हॉस्पिटलमध्ये रुग्णाला ऍडमिट करण्याची एवढी गरज भासत नाही. दुसरं आहे की डेंग्यू हेमोरेजिक फिवर. त्याला हेमोरेजिक याच्यामुळे म्हणलं जातं की ज्यावेळेस आपल्या शरीरातले प्लेटलेट काउंट कमी होतं तर आपल्या शरीरावर लालसर चट्टे वगैरे येतात. त्याला पिन पॉइंट ब्लिडिंग म्हणतो आपण. छोटे छोटे आपण पिन सारखे आपल्याला ब्लिडिंग वगैरे दिसलेले चट्टे दिसतात. किंवा लार्ज प्रमाणात बरेच एरिया जर इन्व्हॉल्व्ह जर झाला तर इकॉमॅसिस किंवा पेटीची हे सुद्धा इकॉमॅसिस हा खूप प्रकारे जास्त प्रमाणात असेल तर त्याचे ब्लिडिंग होण्याची शक्यता असते. आणि पर्पुरा हा. तर हे हेमोरेजिक फिवर जर कमी झाल्यानंतर आपले GI सिस्टम मध्ये तोंडातून वगैरे किंवा आपल्या जुलाबमधून की रक्त जाण्याची शक्यता जास्त असते, तर त्याला डेंग्यू हेमोरेजिक फिवर म्हणतो. आणि त्याच्यानंतर जे शेवटची स्टेज असते की डेंग्यू शॉक सिंड्रोम, ज्याच्यामध्ये क्लासिकल प्लस हिमोरेज आणि स्पॉन्टेनियस ब्लिडिंग होण्याची शक्यता जास्त असते. आणि हे झाल्यानंतर आपल्या शरीरात पाणीचे प्रमाण हे खूप कमी होतं, ज्याचं की फ्लुइड एक्झुडेशन होतं प्लेटलेट्स हे झाल्यामुळे कमी. आणि त्याच्यानंतर आपलं जे कमी झाल्यानंतर BP हे खूप कमी होतं, ज्याचं की हायपोटेन्शन वगैरे आता पेशंट शॉकमध्ये जाऊ शकतात. तर ह्या डेंग्यू हेमोरेजिक फिवर आणि डेंग्यू शॉकमध्ये ह्या 2 स्टेजमध्ये पेशंट हा जास्त दगावण्याची शक्यता जास्त असते. तर ह्या फेजेसमध्ये ह्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून आणि त्यांना हायड्रेशन मेंटेन करणे आणि प्रॉपरली प्लेटलेट मेंटेन करणे आणि प्लेटलेट जर कमी झालं आणि प्लेटलेट देणं हे खूप गरजेचं असतं. बरोबर आहे. आणि त्यामुळेच डॉक्टर आपल्याला सांगत असतात की अगदी तुम्ही सकाळी प्लेटलेट चेक करा, संध्याकाळी चेक करा, कारण त्यावर नियंत्रण राखणं फार गरजेचं आहे. प्रेक्षको, जेव्हा हा आजार होतो तेव्हा 2 ते 3 दिवसात तो आजार तुम्ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर नाही झाला, ताप जर नाही गेला तर त्यावेळेला चाचणी करून डेंग्यूची व्यवस्थित उपचार घेतले पाहिजे. डॉक्टर, जसं तुम्ही आता महत्वाचं वाक्य म्हणाला की डेंग्यूसाठी घरच्या घरी सुद्धा तुम्ही सकस आहार घेऊन पाणी व्यवस्थित ठेवून तुमचा हा आजार तुम्ही जाऊ शकतो. हा आजार किती दिवसात जाणं अपेक्षित आहे? नक्कीच डेंग्यू जर प्लेटलेट्स वगैरे नॉर्मल असतील तर काही घाबरण्याची गरज नाही. पण प्लेटलेट जे की डेंग्यू मध्ये एक नॉर्मल प्रोसेस आहे, जे सर्टन लेवलपर्यंत ते प्लेटलेट कमी होतात आणि त्याच्यानंतर आपोआप ते वाढायला सुद्धा सुरुवात होतात. पण ह्या क्रिटिकल फेज मध्ये न जाऊ देता आपण प्लेटलेट मॉनिटर करणं खूप गरजेचं असतं. पण हे डेंग्यू जे आहेत, जे की आपण बघितलं की हे मॉस्किटो पासून होऊ शकतात, तर हे मॉस्किटो पासून होऊ नये म्हणून सुद्धा आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर हे आपण काळजी कशी घेतली पाहिजे आणि आपण आपल्या घरी आणि आपल्या घरच्यांना ह्या रोगापासून वापरू शकतो. जसे की ह्या डेंग्यूचे आणि मलेरियाचे मॉस्किटो आपल्या शरीरावर खूप चावत असतात, तर आपण ज्यावेळेस कपडे वगैरे वापरतो असतो तर लॉंग स्लीव्हचे कपडे वगैरे वापरणे, ते आपल्याला हातावर किंवा पायावर ते डासाचे आपल्याला जे असतात चावतात ते हे कमी चावले जातील. आणि आपण ज्यावेळेस घरामध्ये वगैरे असतो झोपताना वगैरे आपण मच्छरदाणी हे वापरणं खूप गरजेचं आहे. आणि आजकाल रिपेलेंट्स वगैरे मिळतात की आपल्या शरीराला सुद्धा ते क्रीम वगैरे मिळतात आजकाल बाजारामध्ये की आपण ते शरीराला लावू शकतो. आणि कॉइल्स किंवा अलॉट वगैरे जे आहेत प्रकारचे आपण याच्यापासूनही बरेच आपण हे करू शकतो. आणि घरच्या घरी आपण जे पावसामध्ये आपण घरामध्ये धूप वगैरे जे केलं जातं तर याचा सुद्धा इफेक्ट हा मॉस्किटोवर होऊन आपण पळवण्यासाठी होत असतं. पण हे घरामध्ये ह्या गोष्टी करत असताना आपण आणि आपल्या घरामध्ये आणि घराच्या बाहेर सुद्धा ही उत्पत्ती होत असते. तर हे करताना सुद्धा आपल्या घराच्या बाजूला कुठे डासाची उत्पत्ती नाही का, घरामध्ये काही त्याचे सोर्स ऑफ ब्रीडिंग प्लेसेस आहेत का, हे सुद्धा फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टीचं जर आपण नायनाट केलं तर ह्या आजार होण्यापासून आपल्याला वाचू शकतो. बरोबर आहे. डॉक्टर, जसं आता आपण डेंग्यू विषयी म्हणालो आहे तसा चिकनगुनिया हा एक आजार आहे जो डासांमुळेच होतो, त्याविषयी आपण काय सांगणार? नक्कीच मलेरिया हा आपण फिमेल अनाफिलस मॉस्किटोमुळे होऊ शकतो. आणि इडिस इजिप्टो जो मॉस्किटो आहे, या इडिस मॉस्किटोमुळे डेंग्यू आणि त्याच्यासोबत चिकनगुनिया सुद्धा होऊ शकतो.
चिकनगुन्या हा बघितला असेल की त्याला म्हणतो आपण ब्रेकबोन फिवर सारखा हा प्रकार असतो, म्हणजे हाडाचा मोस्टली जास्त त्याचा त्रास होतो की पूर्ण हाडाचे पेन वगैरे हाडामध्ये दुखतं खूप. ज्यावेळेस आपण तुम्ही बघितलेलं असेल की गुडघ्यामध्ये वगैरे आपले बरेच चिकनगुन्या झाल्यानंतर हे आजाराचे बरेच असे रुग्ण आहेत की आमच्याकडे आलेले आहेत की फिवर जर कमी झाला तर त्यांचे जे जॉईंट्स पेन्स असतात हे बरेच दिवस जॉईंट पेन्स असतात, त्यांना चिकनगुन्याचा त्रास होतो. तर ह्याच्यापासून चिकनगुन्या जसं डेंग्यू सारखा जेवढं सिव्हिरिटी जर डेथ होण्याची जास्त असतं तर चिकनगुन्या एवढी सिव्हिरिटी नसतं, कारण ह्याच्यामध्ये प्लेटलेट्स वगैरे खूप कमी होण्याची शक्यता. मोस्टली हे जॉईंट्स आणि बोन्सवर इफेक्ट होतं. तर ह्याच्यामध्ये सिंपल पॅरासिटामॉल वगैरे पेनकिलर्स आणि बेड रेस्ट वगैरे करणे ह्या गोष्टी जर आपण केल्या आणि बरोबर वेळोवेळी डॉक्टरला फॉलोअप ठेवलं तर ह्या गोष्टीपासून आपण चिकनगुन्या जो आजार आहे त्या हा चिकनगुन्याच्या आजारापासून आपण यांचा जो परिणाम होतो ते आपण कमी करू शकतो. नक्कीच. म्हणजे चिकनगुन्या सारखा जर आजार झाला असेल तर ताप गेल्यानंतर 6 महिने किंवा पुढचे 9 महिनेपर्यंत जर हा तुम्हाला हाडं दुखत असतील, अंग दुखत असेल तर त्यावेळी डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घेणं अपेक्षित आहे. याशिवाय स्किन इन्फेक्शन होतात, फंगल इन्फेक्शन होतात, यासाठी आपण काय काळजी घ्यावी यासाठी सुद्धा डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षको, आता आपण चिकनगुन्या विषयी ऐकलंच आहे, पण आपल्याला पुढचा आजार असा आहे तो म्हणजे मुंबईत खास करून होतो डॉक्टर, आणि हा आजार सुद्धा जीवघेणा ठरू शकतो. लेप्टोस्पायरोसिसची साथ आली असं म्हटल्यानंतर आपण काय खबरदारी घेतली पाहिजे आणि हा आजार कसा होतो? नक्कीच हा लेप्टोस्पायरोसिस आपल्याला बघितलं मुंबईच्या सिटीमध्ये सुद्धा खूप हा प्रमाण वाढलेला असतो. हा लेप्टोस्पायरोसिस हा जो की स्पायरोचिट आहे तो बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, हे स्पायरोचिटने द्वारे हा इन्फेक्शन आपल्याला होत असतो. तर हे लेप्टोस्पायरोसिस आपण हे की आपले जे उंदीर वगैरे आहेत किंवा कुत्रे आहेत किंवा दुसरे जे प्राणी आहेत ज्याच्याचे काही मूत्र विसर्जनातून हे मोस्टली त्यांच्या विष्ठेमधून हे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. आणि ज्यावेळेस आपण बघितलं की मुंबईसारख्या ठिकाणी हे पाण्याचं प्रमाण म्हणजे पाणी हे खूप प्रमाणात साचलं जातं किंवा ह्या पाण्याच्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण पायामध्ये चप्पल वगैरे किंवा शूज न घालता जे की आपण ज्यावेळेस चालत असतो आणि आपल्या हातावर किंवा जर पायावर जर जखम जर असेल आणि बिना चपलीचं किंवा आपण जे बूट्स वगैरे वापरत नाही तर हे जर आपण जर वापरलं नसताना जरा जखमेमधून हे असे जे स्पायरोसिस आपल्या एंट्री करत असतात आणि त्याच्यामुळे हे इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर हे लेप्टोस्पायरोसिस हे 90% हे क्लासिकल हे असतात, पण 10% जे इक्टोहेमरेजिक फिवर म्हणतो ज्याला आपण वेल्स डिसीज म्हणतो, याच्यामध्ये लिव्हर आणि किडनीवर त्याचा जास्त परिणाम होतो. आणि सर्वसाधारण याचे जर आजाराचे आपण लक्षण जर बघितलं की असलं तर थंडी वाजून ताप वगैरे येणे आणि जास्त सिव्हिरिटी झाल्यानंतर आपले लघवी आहे ही जी पिवळ्या कलरची होत असते आणि आपले डोळे वगैरे बघितले तर एकदा लालसर त्याच्यानंतर पिवळ्या कलरचे आपल्याला दिसतात आणि जास्तचा जर सिव्हिरिटी जर आल्यानंतर आपली सुद्धा स्किन सुद्धा पिवळी झालेली दिसत असते. तर हे जे लेप्टोस्पायरोसिस हा मुख्यतः हा पाण्याद्वारे होणार असतं आणि हे आजार जर लवकर आपण त्याचा डायग्नोसिस केला की मायक्रोस्कोपिक ॲग्लुटिनेशन टेस्ट वगैरे असतात की आपल्या लॅबोरेटरीमध्ये आपण करू शकतो आपल्या हॉस्पिटलमध्ये. आणि हे आजार झाल्यानंतर त्याला योग्य प्रकारे जरी आपण पावसामध्ये चालल्यानंतरही प्रोफायलॅक्सिस होऊ नये म्हणून सुद्धा आपण काळजी त्याची घेऊ शकतो आणि झाल्यानंतरही त्याला योग्य प्रकारे जर वेगळ्या वेळेस जर आपण निदान करून त्याच्यावर कंट्रोल आणि ट्रीटमेंट देऊ शकतो. पण जर जास्त जसं म्हटलं की लिव्हर आणि किडनीवर इफेक्ट जर झाला तर पेशंट रिनल फेल्युअरमध्ये जाण्याची शक्यता असतं. तर ह्याच्यामध्ये लेप्टोस्पायरोसिसच्या पेशंटमध्ये रिनल आणि लिव्हर इन्फेक्शन जास्त झाल्यानंतर ह्याच्यात रुग्ण हा दगावू शकतो. तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण या प्रोफायलॅक्सिस सुद्धा पाण्यामधून जास्त वेळ चालल्यानंतर किंवा आपल्याला जखम जर असेल तर ह्या वेळेस आपण डॉक्टर बरेच मधुमेही रुग्ण असतात किंवा बऱ्याच जणांना चिखल्या असतात, अगदी छोटीशी सुद्धा जरी स्क्रॅच झालं काही जखम झाली तर तिथून हे जीवाणू जंतू शरीरात प्रादुर्भाव करू शकतात. पण अशा वेळेला आपल्याला कारण पावसाळी बूट आहे किंवा त्याच्यामधून सुद्धा आपल्याला या किटाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा वेळेला घरी आल्यानंतर गरम पाण्याने किंवा असं साध्या पाण्याने सुद्धा पाय धुणं हात धुणं तितकंच गरजेचं आहे का? नक्कीच. जसे की आपण पाहतो की ज्यांना मधुमेह वगैरे आहे त्यांना यांचे जखम वगैरे हे लवकर भरत नसतात ना, तर अशा आणि जे काही पाण्यामध्ये जास्त वेळ काम करणारे असतात
किंवा सिवेज वर्कर्स आहेत किंवा ड्रेनेजमध्ये काम करणारे असतात, तर यांना ही शक्यता जास्त लवकर होण्याची शक्यता असते. तर याच्यावर सर आपल्याजवळ जखम वगैरे असेल तर आपण त्याच्यावर जखमीवर वगैरे आपण योग्य वेळेस त्याच्यावर ड्रेसिंग वगैरे करणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी जर जखम भरत नसेल तर त्यांना प्रॉपरली अँटीबायोटिक देऊन ते जखम बरी करू शकतो आपण. आणि पावसामध्ये चालताना वगैरे आपण गम बूट्स वगैरे आहेत किंवा हात मोजे किंवा पाय मोजे वगैरे असतात हे वापरणं खूप गरजेचं आहे. आणि बाहेरून ज्यावेळेस आपण भिजल्यानंतर किंवा पाण्यामध्ये जास्त चालून आल्यानंतर आपले हे पाय आणि हात सुद्धा आपण कोरडे करून घेणं खूप गरजेचं असतं. आणि प्रॉपरली त्याची ड्रेसिंग करणं हे खूप गरजेचं आहे की ज्याच्यापासून ह्या लेप्टोस्पायरोसिस जे स्पायरोचिट्स आहे त्याच्यातून एंट्री होऊ शकत नाही. बरोबर आहे. आता डॉक्टर, जेव्हा हवामानाच इतकं आर्द्रता अशी भरलेली असते किंवा सगळा ओलावा असतो त्यावेळेला स्किन कंप्लेंट, खाज येणं, अगदी फंगल इन्फेक्शन होणं, गचकरण होणं, हे सगळे जे त्रास आहेत हे अगदी सुरुवातीपासून व्हायला सुरुवात होते. तर काय सांगणार आहात? नक्कीच असे दुसरेसे आजार आहेत, तसेच स्किन इन्फेक्शन सुद्धा हे खूप कॉमनली ह्या पावसाळ्यामध्ये होत असतात. आपण बरेच वेळेसमध्ये आपण पावसामध्ये भिजून येतो आणि बरेच तसे ओले वगैरे असतात. आणि लहान मुलं किंवा मोठे जे असतात की आपले प्रत्येक ठिकाणी ते ओले कपडे तसेच घालून असतात की लवकर वगैरे आपण कपडे आपण चेंज करत नाही. तर असे जे कपडे ज्यावेळेस चेंज केलं नसतं त्याची जी आर्द्रता वगैरे असतं की स्किन इन्फेक्शन्स होण्याची जास्त शक्यता या पिरियडमध्ये वाढलेल्या असतात. जसे की फंगल इन्फेक्शन्स वगैरे आहेत किंवा ऑलरेडी कोणतं जे ॲलर्जिक वगैरे आहे तर ते स्किनची ॲलर्जी वगैरे असेल त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतो. आणि कपडे हे पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आर्द्रता जास्त आपल्या घरातले सुद्धा बरेच वेळेस कपडे वगैरे वाळलेले नसतात, त्यामुळे तसेच कपडे वगैरे घातलेले जातात. तर असे कपडे वगैरे आपण टाळायला पाहिजे. आणि बाहेरून ज्यावेळेस येत असतो की ज्यावेळेस ओले कपडे वगैरे लवकर चेंज करून उबदार कपडे वगैरे असतात ते आपण वापरायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे स्किन इन्फेक्शन्स वगैरे आहेत ते होणार नाहीत. आणि स्किन इन्फेक्शन्स वगैरे जास्त झालं तर अँटीफंगल्स वगैरे म्हणजे स्किन स्पेशलिस्टला वगैरे दाखवून अँटीफंगल्स आहेत किंवा अँटीफंगल पावडर्स वगैरे असतात की जे की आपण कोरडे आपली स्किन कोरड्या ठेवू शकतो. तर ह्या अँटीफंगल पावडर किंवा अँटीफंगल क्रीम्स याच्यापासून हे फंगल इन्फेक्शन आपण कमी करू शकतो. डॉक्टर, आता ज्येष्ठ व्यक्ती असतात ज्यांना काही आजारही असतात किंवा बरेच औषधं घेत असतात, अशा व्यक्तींनी खास काय काळजी घ्यावी? आपण बघितलं की लहान बाळ आणि जे गरोदर माता वगैरे असतात किंवा आपले सिनियर सिटीजन्स किंवा ज्येष्ठ जे नागरिक असतात ही यांची तिघांची ही प्रतिकार शक्ती ह्या प्रकारामध्ये कमी झालेली असते. की लहान बाळांचे डेव्हलपमेंट होतं त्यावेळेस त्याची प्रतिकार शक्ती छान, आणि ज्यावेळेस वयानुसार आपली जी प्रतिकार शक्ती सुद्धा कमी होत असते. आणि गरोदरमध्ये जी मातामध्ये असतात त्याच्यामध्ये दुसरी एका बाळाची वाढ होत असते, त्यामुळे सुद्धा त्यावेळेस हार्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे सुद्धा प्रतिकार शक्ती कमी होत असते. तर ह्या तिघांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तर अशा वेळेस ह्या तिघांनी सुद्धा आपल्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून आपल्या आहारामध्ये जर त्यांनी बदल केला, जसे की सकस आहार वगैरे आहे की न्यूट्रिशियस डाएट म्हणतो की हाय प्रोटीन डाएट वगैरे घेणे, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस फळे भाज्या वगैरे आहेत की हे फ्रेश फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, याचा प्रमाण सुद्धा आपण त्याच्यामध्ये जास्त वाढवलं पाहिजे. आणि सकस आहार आणि सकस फळे भाज्या ह्या जर जास्त वाढवलं तर आपल्या नक्कीच आपली प्रतिकार शक्ती आपल्या घरी आपण वाढू शकतो. आणि अशा जे इन्फेक्शन्स आहेत त्याचे की इझिली इन्फेक्शन होतात. आणि ज्येष्ठ नागरिकमध्ये बरेच आजार झालेले असतात, जसे डायबिटीज आहे किंवा बरेच बीपी आहे किंवा स्टेरॉइड्स वगैरे चाललेलं असतं किंवा अस्थमा असतं. तर अशा ह्या आजारामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असतं. तर अशा लोकांनी सुद्धा चांगली वेगवेगळी काळजी घेऊन वेळोवेळी त्यांनी आपल्या म्हणजे बाहेर अगदी ते वडापाव भजी किंवा काही जे बाहेरचे पदार्थ आहेत तुम्हाला कितीही खुणावत असले तरी त्यांना टाळून तुम्ही घरच्या घरी सकस आणि चांगला आहार घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, अगदी आता सर्दी खोकला ताप हे येतच नाही असं नाही, ते प्रत्येकाला होतात. तर अशा वेळेला कसं त्यावर सामोरं जावं, घरच्या घरी काय छान उपाययोजना करता येईल? नक्कीच आता पावसाळा म्हणल्यानंतर सर्दी खोकला आहे, पडसे आहे किंवा व्हायरल इन्फेक्शन्स आहेत. तर व्हायरल इन्फेक्शन्स हे मोस्टली लहान बाळामध्ये लवकर होत असतात. तर असे व्हायरल इन्फेक्शन्स आहे आणि ज्यांना ऑलरेडी ब्रॉन्कियल अस्थमा किंवा सीओपीडी जे आजार असतात, तर छोटा जरी सर्दी खोकला झाला तर हे जास्त याच्यामुळे अटॅक येऊ शकतात आणि हे बळावू शकतात. तर असे हे जे आजार जर आपल्या लहान बाळामध्ये होत असेल
तर आपण ह्यांना घरी सुद्धा आपण उपाय त्याच्यावर करू शकतो. जसे की आपल्या घरामध्ये जर स्टीम इनहेलेशन किंवा आपण वाफारा म्हणतो, ते हे गरम पाण्याचा वाफारा आपण सुद्धा त्यांना देऊ शकतो. आणि जर सर्दी खोकला झाला तर ऑलरेडी सांगितलं की आपलं सकस आहार आणि फळभाज्या वगैरे सुद्धा ठेवलं पाहिजे. आणि जर सर्दी खोकला किंवा व्हायरल इन्फेक्शन जर झालेले असतात तर अशा मुलांना वगैरे त्यांना थोडासा आराम वगैरे देण्यास खूप गरजेचं आहे. आणि दुसऱ्याला ह्या आजार सुद्धा होण्याची शक्यता आहे. घरात जर गरोदर माता असेल त्यांना लवकर होण्याचं, तर अशा बाळांना वगैरे लवकर एका सेपरेट दुसऱ्या रूममध्ये त्यांना आराम करण्यासाठी वगैरे देणं खूप गरजेचं आहे. आणि सर्दी खोकला वगैरे झाल्यानंतर किंवा बाहेर जर फिरून आल्यानंतर सुद्धा मी सांगितलं की ओले कपडे वगैरे हे सुद्धा आपण टाळायला पाहिजे. आणि ह्या पाण्याचा वाफारा वगैरे आणि सकस आहार आणि योग्य वेळेस आपलं डाईट, हाय प्रोटीन डाईट, ह्या गोष्टी जर आपण नक्कीच आपण आपल्या शरीरामध्ये जर आपण मेंटेन केलं तर बऱ्याच गोष्टी आपण ह्या आजारांना आपल्या शरीरापासून दूर ठेवू शकतो. आणि त्यामुळे आपण ह्या गोष्टी त्यांनी नक्कीच काटेकोरपणाने ह्या पावसाळ्यामध्ये पाळलं पाहिजे. ज्यापासून आपले लहान बाळ, गरोदर माता किंवा ज्येष्ठ जे आपल्या घरातील असतील त्यांना ह्या आजारापासून दूर ठेवू शकतो. नक्कीच. आणि हाच जसा आजार, हे जसं डॉक्टरांनी उपाययोजना सांगितल्या ते सांगण्यामागचा हेतू हाच आहे की खूप बऱ्याच वेळा डॉक्टर की थोडा ताप आला आणि आपण औषध घेणं हे योग्य नाहीये. आपल्या प्रतिकार शक्तीला आपण कमी करतो. जर घरच्या घरी तुम्ही या उपाययोजना केलात तर तुमचा आजारही जाऊ शकतो. डॉक्टर, परदेशात बऱ्याच ठिकाणी स्वाईन फ्लू सारख्या आजाराला सुद्धा घरच्या घरी उपाययोजना करून हा आजार आटोक्यात ठेवता येतो. त्यामुळे आजाराला घाबरून जाऊ नका, उपाययोजना करा जेणेकरून हे आजार लांब राहतील. डॉक्टर, आता दूषित पाण्यामुळे होणारा आजार म्हणजे आपल्याकडे कावीळ आहे, तर याविषयी आपण काय सांगणार? नक्कीच. दूषित पाण्यामुळे जसे कॉलरा, डायरिया आहे, हेपॅटायटिस ए आणि ई आहे, तर बाहेरचे जे पदार्थ वगैरे किंवा दूषित पाणी तुम्ही टाळायला पाहिजे. आणि हेपॅटायटिस ए आहे जर झाल्यानंतर तर घाबरून जाण्यासारखं काही नाही. ती जर सेल्फ लिमिटिंग डिसीजेस आहेत, म्हणजे काही काळापुरते असतात पण काळजी घेतल्यास ते व्यवस्थित बरे होतात. फक्त आपलं जे काही त्याच्यावर लिव्हर इन्फेक्शन्स वगैरे होण्याची शक्यता असते, त्याच्यात बिलिरुबिन आणि लिव्हर एन्झाईम्स वगैरे असतात, ते फक्त मॉनिटर करायला पाहिजे. आणि शक्यतो आपला जो आहार आहे जसे की स्पायसी फूड्स, तिखट वगैरे खाणं वगैरे टाळायला पाहिजे. आणि प्रत्येकाचे जसे की ऑइली तेलाचे पदार्थ वगैरे ह्या हेपॅटायटिस ए, ई आणि ह्याच्यामध्ये हे टाळायलाच पाहिजे. आणि बेड रेस्ट हे खूप महत्वाचं आहे. अन्न आणि बेड रेस्ट ह्या गोष्टी आहेत. हेपॅटायटिस ई जर प्रेग्नन्सी जर आई असेल आणि प्रेग्नन्सी पिरियडमध्ये हेपॅटायटिस होत असेल, इट इज अ हायली डेंजरस. कारण ह्याच्यामध्ये 90% तर ह्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी शक्यता जास्त असते. तर हेपॅटायटिस ई नॉर्मल पर्सनमध्ये झालं तर काळजी करण्याची गरज नाही, पण गरोदर वयामध्ये जर झालेले असेल तर त्या गरोदर मातेची काळजी करणं खूप गरजेचंच आहे. तर ह्या इन्फेक्शन पासून हेपॅटायटिस ई झालं तर लवकरात लवकर ट्रीटमेंट देणं गरजेचं त्यांना आहे. आणि नक्कीच डॉक्टर, या सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचंच आहे, पण बाकी सगळ्यांना सुद्धा आपले काम करत असताना अनेक गोष्टी ज्या आहे त्या सांभाळणं गरजेचं आहे. डॉक्टर, सगळ्यांसाठीच तुम्ही मार्गदर्शन काय करणार आहात अगदी थोडक्यात? नक्कीच सगळ्यांनी आपलं हेल्थ इज वेल्थ म्हणतो आपण, आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी पावसाळ्यामध्ये वगैरे जास्त न भिजता आपलं आहार, फ्रूट्स वगैरे हे चांगल्या प्रकारे खाण्याचे गरजेचं आहे. आणि काही जर आजार जर झाला तर घरी न आपल्या अंगावर न काढता लवकरात लवकर आपल्या डॉक्टरला दाखवून योग्य प्रकारे त्याचं योग्य वेळेस डायग्नोसिस, निदान जर झालं तर ह्या ज्या गोष्टी जे आपल्या जे रुग्ण दगावण्याची शक्यता असते ह्याचा प्रयत्न आपण वाचू शकतो. त्यासाठी घरी आपण आपलं सगळ्यांची काळजी घेऊन आपलं अन्न आणि फ्रूट्स, अन्न आणि फळेभाजी हे नक्की चांगल्या प्रकारे जर घेतलं तर ह्या आजारापासून आपण दूर राहू शकतो. प्रेक्षको, या आजारांना म्हणूनच संसर्गजन्य आजार म्हणतात, कारण एका व्यक्तीमुळे हा दुसऱ्या व्यक्तीला आणि त्यानंतर संपूर्ण समाजाला हा आजार अगदी एका रात्री सुद्धा हा आजार पसरू शकतो. म्हणूनच या आजारांसाठी जर अटकाव करायचा असेल तर काय करायचं, तर उत्तम प्रकारे प्रतिबंध केल्यास हा आजार टाळू शकतो. याशिवाय आजच्या कार्यक्रमातला एखादा भाग जर बघायचा राहून गेल्यास तुम्ही त्याचं पुन्हा प्रसारण बघू शकतात गुरुवारी दिनांक 27 जूनला सकाळी 9 वाजता. आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता निर्माता आरोग्य संपदा, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030, facebook.com/ddsahyadri.in इथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात. youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. प्रेक्षको, पावसाळा आला म्हणजे चिकचिक आहे, घाण आहे, याच्यापेक्षा जास्त तो नवनिर्मितीचा काळ आहे. त्यामुळे ही नवनिर्मिती आपल्या शरीरात पण होते. छान प्रकारे प्रतिबंध करा आणि पावसाळ्याचा आनंद लुटा. पावसाळा आला म्हणजे काळजी घेण्याचं काम आहे.
डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं, सगळ्या आजारांविषयी सांगितलं, त्याबद्दल दूरदर्शन तर्फे, आरोग्य संपदा तर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.